मैत्रिणींनो, तुम्हाला कैरीची चटणीची रेसिपी कशी वाटली ते व्हिडिओ पाहून जरूर सांगा। आणि आपण चटणी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण पुढे पाहूया। नमस्कार सर्वांना, निकिता रेसिपी अँड ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी। तर मी या छोटे छोटे 3 कैऱ्या घेतलेल्या आहे आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे एवढा, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकळ्या 3-4 घेतलेल्या आहे आणि जिरी घेणार आहे वाटणसाठी पण आणि फोडणीसाठी। आणि हे 2-3 कढीपत्त्याची पाने ते ती फोडणीसाठी घेणार आहे। तर आता हे कैरी आहे ना कापून घ्यायची आहे। कैरीची साल काढायची आहे। हे कोवळ्याच आहे कैऱ्या, पण आता त्या आतमध्ये त्याच्यामध्ये बाटा आहे का नाही ते माहीत नाही। तर हे आता साल काढून झालं ना, त्याच्या बारीक बारीक फोडी करायच्या आणि मिक्सरला वाटून घ्यायच्या आहे। हे पहा, असे कैऱ्यांचे आता साल काढून झालेली आहे। तर हे असे कापून घ्यायचे बारीक बारीक, ह्याच्या फोडी करायच्या। कैऱ्या ह्या छोट्याच आहे, गावठी आंब्याच्या कैऱ्या आहेत, पण याला बघा कैरी छोटी दिसते पण आतमध्ये बाटा तयार झालेला आहे। तर हे असं आपण साईडने याचं कापून घ्यायच्यात फोडी। तर तुम्ही याच्यासाठी तोतापुरी कैरी पण वापरू शकता, पण ती गोड असते। तर ते हे आता याच्यामध्ये कैरी थोडी आंबट आहे। हे बघा, असं मी कापून घेते छोटे छोटे तुकडे। कैरी छोटी कापून घेतली, छोटे छोटे तुकडे केलेत आणि हे खोबऱ्याचे पण छोटे छोटे तुकडे केलेत। तर हे आता आपण मिक्सरला वाटून घ्यायचे। खोबरं आणि मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि कैरीचे तुकडे आता हे बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला। आणि याच्यामध्ये जिरी टाकायची आहे वाटताना, 1 चमचा अर्धा चमचा टाकू शकता। 1 चमचा मी जिरी घेतलेली आहे। 1 चमचा साखर, म्हणजे आंबट तिखट गोड चटणी तयार होणारी। कैरीची चटणी वाटून झालेली आहे, किती छान हिरवा कलर आलेला आहे बघा। तर याच्यामध्ये ना आता चमचाभर मीठ घालून घ्यायचे। तर मी आता ही चटणी काढून घेते। याच्यामध्ये ना आता मी 1 चमचा मीठ घालून घेत आहे। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर हे आता मीठ याच्यामध्ये ना पूर्ण असं फेटून घ्यायची चटणी अशी। आणि याला आता वरून फोडणी द्यायची आहे, कढीपत्ता, जिरी आणि मोहरीची। तर मी आता ती फोडणी तयार करून घेते। जिरी, मोहरी, कढीपत्ता त्याची फोडणी घालून घेतली आहे। फोडणी अशी याच्यामध्ये ना सगळी अशी फेटून घ्यायची, म्हणजे पूर्ण चटणीला त्याची टेस्ट लागेल ते फोडणीची। तर तुम्ही नक्की अशी कैरीची चटणी करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा। आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।